डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे यांचे पेट 2025 म्हणजे DBA2 DBA2 पेट 2025साठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले, त्याबाबत त्यासंबंधीचं नोटिफिकेशन विद्यापीठाच्या वेबसाईटवरती या ठिकाणी पब्लिश झालेलं आहे. तर मित्रांनो, एलिजिबिलिटी काय असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, किती जागा असतील, या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या ठिकाणी मित्रांनो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला समजतील. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर या ठिकाणी मित्रांनो, जी काही एंट्रन्स एक्झाम आहे ही 2 टप्प्यामध्ये होणार आहे. त्यामध्ये पहिला टप्पा आहे एंट्रन्स एक्झाम, त्याचबरोबर आहे दुसरा आहे इंटरव्ह्यू, पर्सनल इंटरव्ह्यू होईल. म्हणजे जे विद्यार्थी एंट्रन्स एक्झाममध्ये क्वालिफाय होतील त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. आपण सर्व डिटेल नेक्स्ट स्लाईडमध्ये पाहूयात. तर या ठिकाणी एलिजिबिलिटीमध्ये आपण पाहायचं झालं तर जे काय विद्यार्थी फार्मसी झालेले आहेत, म्हणजे फार्मसी झालेले विद्यार्थी, फार्मसीचे विद्यार्थी या ठिकाणी PHसाठी अप्लाय करत असतील तर त्यांना एकतर त्यांनी M.Pharm असणं गरजेचं आहे आणि B.Pharmचे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तर मित्रांनो, M.Pharmसाठी मिनिमम 55% मार्क मिळवणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी M.Pharm या डिग्रीमध्ये मिनिमम 55% मार्क मिळवलेले असतील ते विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी B.Pharm नंतर पेटसाठी अप्लाय करत आहेत त्यांना त्यांच्या डिग्रीमध्ये 75% मार्क असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे काही SC ST OBC जे विद्यार्थी आहेत कॅटेगरीचे, त्यांना त्यांच्या मार्कामध्ये 5% या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी मित्रांनो सांगू इच्छितो की M.Pharm आणि B.Pharm झालेले दोन्ही प्रकारचे विद्यार्थी पेटसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्यानंतर जे काय एक्झाम्शन आहे, तर या एंट्रन्स एक्झामसाठी या ठिकाणी एक्झाम्शन देण्यात आलेले जे विद्यार्थी गेट, GPAT किंवा मग ICMR, DET सारखे जे काय अदर एक्झाम आहेत त्या क्वालिफाय आहेत अशा विद्यार्थ्यांना या एक्झाममधून, एंट्रन्स एक्झाममधून एक्झाम्शन देण्यात आलेलं आहे, परंतु त्यांना पर्सनल इंटरव्ह्यू देणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, जी काय एक्झाम, जी काय टेस्ट आहे एंट्रन्स एक्झाम टेस्ट, त्यांचे जे काय क्वेश्चन किती असतील, किती मार्काला क्वेश्चन असेल, या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी 2 पेपर असतील या ठिकाणी मित्रांनो एंट्रन्स एक्झामसाठी. तर त्यामध्ये पहिला पेपर आहे रिसर्च मेथडॉलॉजी आणि जनरल ॲप्टिट्यूड. त्याचे 50 क्वेश्चन असतील. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क, असे 100 मार्काचे हा पेपर असणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो MCQ पॅटर्न असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्यामुळं या ठिकाणी मार्क कटण्याचा धोका नाही आहे. त्याचबरोबर जे काय पेपर 1 आहे 10 ते 12 या वेळेमध्ये होणार आहे. त्याचबरोबर पेपर 2 हा सब्जेक्ट स्पेसिफिक असेल, त्यामध्ये 50 क्वेश्चन असतील आणि 100 मार्काचा हा पेपर असेल, पेपर 2. त्याचबरोबर हा पेपर 2 ते 4 या वेळेमध्ये होईल. तर मित्रांनो, ह्या दोन्ही पेपरसाठी MCQ पॅटर्न असणार आहे, ओके, आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यामुळं जे विद्यार्थी पेटसाठी PhDसाठी ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांना एक सुवर्ण संधी आहे की तुम्ही ही पेट एक्झाम द्या, त्यामधून तुम्हाला चांगला स्कोअर मिळाला तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होतो. जे विद्यार्थी एंट्रन्स एक्झाममध्ये क्वालिफाय होतील त्यांना या ठिकाणी पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. त्याला 100 मार्क असतील. तर आता शेड्यूल वगैरे सर्व पुढच्या स्लाईडमध्ये आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी 100 मार्क आहेत मित्रांनो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पेपर 1चा जे काही सिलेबस आहे त्यामध्ये रिसर्च मेथडॉलॉजी आणि जनरल ॲप्टिट्यूड असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो व्हर्बल ॲबिलिटी, न्यूमरिकल ॲबिलिटी, त्याचबरोबर रिझनिंग ॲबिलिटी या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले जातील. रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये कॅन्डिडेट मोटिवेशन, आयडिया, विजन टुवर्ड रिसर्च इत्यादी गोष्टीवरती क्वेश्चन विचारले जातील. तर मित्रांनो, पेपर 1 हा क्वालिफाईंग पेपर आहे. जे विद्यार्थी पेपर 1मध्ये क्वालिफाय होतील किंवा
50% ओपनसाठी आणि 45% रिझर्व्ह कॅटेगरीसाठी. म्हणजेच जे विद्यार्थी ओपनचे असतील, ओपन कॅटेगरीचे असतील, त्यांना 50% मार्क पेपर 1मध्ये मिळवणं गरजेचं आहे आणि जे रिझर्व्ह कॅटेगरीचे आहेत त्यांना 45% मार्क मिळवणे गरजेचं आहे. हे तरच ते विद्यार्थी पेपर 2साठी काय असणार आहेत, एलिजिबल असणार आहेत. पेपर 2मध्ये जो काय सिलेबस आहे तो GPAT किंवा जे काय अदर एक्झाम आहेत त्या एक्झामचा सिलेबस असणार आहे. फार्मसीच्या बाबतीत विचार करायचा झाला तर या पेट एक्झामसाठी पेपर 2साठी GPATचा सिलेबस आहे. म्हणजेच B.Pharm फर्स्ट इयर टू फायनल इयरपर्यंत जो काय GPATचा सिलेबस आहे तो संपूर्ण सिलेबस या पेपर 2साठी आहे. त्यामुळं सिलेबस खूप मोठा आहे मित्रांनो. त्यामुळं अभ्यासाचे नियोजन करा आणि लागलीच अभ्यासाला सुरुवात करा, कारण की एक्झाम खूप कमी वेळामध्ये या ठिकाणी होणार आहे आणि लगेच रिझल्ट लागणार आहे. त्यामुळं अभ्यासाचं नियोजन करा. पेपर 2साठी सिलेबस खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी, तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, पेपर 2मध्ये जेवढे काय मार्क मिळतील त्याला 70% वेटेज आहे आणि इंटरव्ह्यूच्या मार्काला 30% वेटेज आहे. म्हणजे तुमचं जे काय सिलेक्शन आहे 70+30 या बेसिसवरती होईल. समजा तुम्हाला जे काय पेपर 2मध्ये मार्क मिळतील त्याचे 70% गृहीत धरलं जाईल आणि इंटरव्ह्यूच्या मार्काला 30%मध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि टोटल मार्कानुसार तुमची मेरिट लिस्ट लावली जाईल. तर या ठिकाणी जे काय पेपर 2वरतीच काय असणार आहे तुमचं सिलेक्शन मग त्यावरती डिपेंड असणार आहे. म्हणजे पेपर 2च्या मार्कावरूनच तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होताल आणि नंतर दोन्हीचे मार्क मिळून तुम्हाला काय होणार आहे त्या ठिकाणी फायनल सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर मित्रांनो या जे काय शेड्यूल पाहायचं झालं आहे एक्झामचा शेड्यूल या ठिकाणी जे काय फॉर्म फिलिंग आहे 7 मार्चपासून सुरू झालेली आहे. त्याचबरोबर लास्ट डेट आहे 20 मार्च 2025. त्यानंतर जे काय अर्जाची छाननी केल्याच्या नंतर जे काय इलिजिबल कॅन्डिडेट आहेत त्यांची लिस्ट वेबसाईटवरती 25 मार्च 2025ला डिस्प्ले होईल. त्याचबरोबर एक्झाम जी काय आहे त्याची डेट आहे 30 मार्च. म्हणजे PhD एंट्रन्स एक्झामिनेशन कधी होईल, 30 मार्चला होईल. त्याचबरोबर जे काय इंटरव्ह्यूची जी काय टेंटेटिव्ह डेट आहे ती आहे 1 ते 3 एप्रिल. म्हणजे 1 ते 3 एप्रिल या कालावधीमध्ये जे विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी एलिजिबल आहेत त्यांचा इंटरव्ह्यू होईल. त्याचबरोबर मित्रांनो जे काय पेट एक्झामचा जो काय रिझल्ट आहे 7 एप्रिलपर्यंत लागण्याची शक्यता आहे. तर ह्या गोष्टी इंटरव्ह्यू टेंटेटिव्हमध्ये दिलेला आहे. जर इंटरव्ह्यू वेळेमध्ये झाला तर रिझल्ट लागण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, एक्झामसाठी खूप कमी कालावधी मिळालेला आहे. जवळपास 1 महिन्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळं अभ्यासाचं नियोजन करा आणि योग्य प्रकारे नियोजन केल्याच्या नंतर तुम्हाला एक्झाममध्ये चांगले स्कोअर मिळवण्यासाठी या ठिकाणी मदत होईल. या ठिकाणी परत एक गोष्ट त्यांनी सांगितलेली की नो सेपरेट सर्टिफिकेट ऑफ रिझल्ट ऑर मार्कशीट विल बी इश्यूड बाय युनिव्हर्सिटी. म्हणजे विद्यापीठाकडून या एक्झामचं कोणत्याही सर्टिफिकेट किंवा मार्कशीट दिली जाणार नाही. फक्त तुम्हाला एक लिस्ट लावली जाईल एलिजिबल नॉट एलिजिबलची. ओके, तर त्याच बेसिसवरती तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन मिळणार आहे. त्याचबरोबर जे काय कॅन्डिडेट असतील, विद्यार्थी असतील त्यांच्या संख्येनुसार या ठिकाणी सेंटर ठरवण्यात आलेले. जर विद्यार्थ्याची संख्या जास्त असेल तर विद्यापीठ कॅम्पस लोणेरे, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी या सेंटरवरती एक्झाम होईल. परंतु जर विद्यार्थी संख्या कमी असेल तर या ठिकाणी विद्यापीठाच्या कॅम्पस म्हणजेच DIBATO लोणेरे या ठिकाणी एक्झाम होण्याची शक्यता आहे. तर हे कशावर आहे, विद्यार्थ्याच्या संख्येवरती अवलंबून आहे. त्यानंतर मित्रांनो जे काय फीस आहे या एक्झामसाठी
तर जे काही एंट्रन्स एक्झामसाठी जनरलसाठी 1,500 रुपये आहे, कॅटेगरीसाठी 1,000 रुपये आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी एक्झाम्शन मिळवणार आहेत किंवा एक्झाम्शनसाठी अप्लाय करणार आहेत त्यांना जनरलसाठी 1,000 रुपये आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 800 रुपये अशी फीस असणार आहे. त्याचबरोबर इतर इन्स्ट्रक्शन हे तुम्ही वाचून घ्या मित्रांनो. या ठिकाणी डी बाटून एक महत्त्वाची सुवर्ण संधी या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहे. पार्ट टाईम जे काय विद्यार्थी PhD करू इच्छितात, म्हणजे जे विद्यार्थी इंडस्ट्रीमध्ये आहेत किंवा अकॅडमिकमध्ये आहेत, जॉब करत आहेत, अशा विद्यार्थ्यांना पार्ट टाईम मोडमध्ये PhD करण्याची संधी बाटू युनिव्हर्सिटी देते. त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी आहे, त्याचा तुम्ही फायदा घ्या. हे विद्यापीठाच्या रूल्स आणि रेग्युलेशननुसार या ठिकाणी तुम्हाला परमिशन देण्यात येईल. त्याचबरोबर इतर जे काही इन्स्ट्रक्शन आहेत मित्रांनो ते तुम्ही संपूर्ण वाचा. त्यानंतर जे काही एलिजिबिलिटी ॲप्लिकेशन असेल, एक्झाम रिझल्ट असेल, या संबंधीचे तुम्ही जे काही इन्स्ट्रक्शन आहेत ते संपूर्ण वाचून घ्या. त्याचबरोबर ॲप्लिकेशन प्रोसेस काय आहे याचं हे पण वाचून घ्या. संपूर्ण जे काय नोटिफिकेशन आहे मी आपल्या जे काय टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती देत आहे. त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण जे काय नोटिफिकेशन वाचू शकता. त्यानंतर जे काय नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आहे मित्रांनो, अनेक जर हे सबमिट करणं गरजेचं आहे तुम्हाला. म्हणजे जे विद्यार्थी इंडस्ट्रीमध्ये त्याचबरोबर अकॅडमिकमध्ये किंवा इतर ठिकाणी जॉब करत आहेत अशा विद्यार्थ्यांना हा अनेक जर भरून देणं म्हणजेच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी व्हॅकन्सी पोझिशन जर पाहायची असेल तर हे जे काय टेंटेटिव्ह व्हॅकन्सी आहेत, तर यामध्ये मित्रांनो जे काय आपण फार्मसीचा विचार करायचा असेल तर जवळपास 185 जागा या ठिकाणी या पेडसाठी अवेलेबल आहेत आणि 43 गाईड या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्याचबरोबर जे काही इंजिनिअरिंगचे जे काय ब्रँचेस आहेत त्या ठिकाणी त्याच्या तुम्ही जे काय व्हॅकन्सी पोझिशन पाहू शकता किंवा त्यांच्या गाईडची संख्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी मित्रांनो टोटल 210 गाईड या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि 806 जागासाठी हे पेट एक्झाम होत आहे. तर मित्रांनो संपूर्ण नोटिफिकेशन चांगल्या प्रकारे वाचा आणि या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरून घ्या. अत्यंत महत्त्वाचे जी काय भरती आहे, भरती म्हणण्यापेक्षा आपण या ठिकाणी एक्झाम आहे, एंट्रन्स एक्झाम आहे. जे विद्यार्थी पेट किंवा PhDसाठी ॲडमिशन घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. संधीचा फायदा घ्या, सोनं करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.